नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर काही कारणानं किंवा तुम्हाला माहिती आहे तब्येतीच्या तक्रारीमुळं थोडंसं व्हिडिओला अंतर पडत आहे. तर थोडे दिवस समजावून घ्या की 1-4-5 दिवसानं मी डेली व्हिडिओ टाकायला नक्की सुरुवात करेन. तर चला, आज मी तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेली आहे. तो म्हणजे लाल पर्स का आकर्षित करते पैसा आणि लाल पर्सचं गुपित काय आहे, का वापरावी लाल पर्स, जेंट्स असो लेडीज असो कोणी पण असो. तर चला बघूया आपण की लाल पर्स ही का वापरायची आहे किंवा लाल पर्समध्ये कसा पैसा टिकतो आणि काय ते. तर लाल पर्स ही भाग्यवान मानली जाते किंवा लाल पर्स ही लकी मानली जाते. लाल रंगात अशी कोणती ऊर्जा आहे जी पर्समध्ये ठेवली की पैसा येऊ लागतो, टिकून राहतो आणि वाढतो. तर चला, आज आपण हेच पाहूया की संपूर्ण रहस्य याचं उलगडून पाहूया की काय आहे लाल पर्समधची जादू. लाल रंगाची पर्स ही एक ऊर्जा आहे. लाल रंग हा ऊर्जेचा कारक आहे. जसं सूर्य हा केशरी पण त्याचा रंग लाल धरला जातो, तशीच लाल पर्स सुद्धा एक ऊर्जेचं कारक आहे. जीवनशक्तीचा रंग आहे, धनलक्ष्मीचा रंग आहे, सक्रियतेचा रंग आहे, आकर्षणाचा रंग आहे, शक्तीचा रंग आहे हा लाल रंग. तर लाल रंगामध्ये आकर्षण क्षमता, प्रतिनिधित्व करायची क्षमता ही जास्त असते. जिथं लाल रंग राहतो तिथं पैसा वाहू लागतो, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. रक्त लाल आहे, कुंकू लाल आहे, आपण कुंकुमार्चन करतो लाल आहे, तर या लाल अर्थच काय आहे. मग पर्स वापरली आपण लाल तर त्याचे काय काय फायदे होऊ शकतात. लाल पर्स पैसा कसा आकर्षित करते. लाल पर्स 3 गोष्टी करते. मनीचे ब्लॉक हटवते, पैशामध्ये जे ब्लॉकेजेस येत नाही पैसा भरभर कोणत्या तरी कारणानं, नजरदोष असो, करणी बाधा, जादू टोणा, अजून काय असो, यानं ज्यानं पैसा ब्लॉक होतो की एकेकाळी आपल्याकडं खूप पैसा होता आणि अचानक पैसा येणं कमी झालं तर ते हटवतो. लाल ऊर्जा तुमच्या संदेश देतो युनिवर्सला की लाल जर पर्स असेल तर युनिवर्सला संदेश मिळतो की मी पैसा स्वीकारायला तयार आहे. तर असाही संदेश मिळतो, म्हणून लाल पर्स जरूर वापरावी. पैसा आपोआप वाहता राहतो. लाल पर्स असेल आणि आपण कष्टकर्म चांगली करत असू तर पैसा आपोआप वाहता राहतो. जेव्हा वेल्थ राखण्यासाठी सुद्धा सक्रिय करतो. त्याचबरोबर आपली कंपनं पॉझिटिव्ह करण्याकडं जास्त मदत करतो, म्हणजे काम जास्त मिळतं आपल्याला. आपली मनाची ऊर्जा ही कायम पॉझिटिव्ह राहते लाल रंग असला तर. एक सकारात्मक भावना मनामध्ये येते लाल रंग असेल तर. बघा, लाल चुटूक टिकली याच्याकडं किती पटकन आकर्षण आपलं जातं. ते जर निळी पिवळी लावली असेल तर तिकडं आपलं आकर्षण जातं का. तर लाल रंग यासाठी महत्त्वाचा आहे. लाल पर्स ही आपल्या एनर्जी उच्च करते, मनी वाढवते. अनेकांच्या घरी पैसा येतो पण टिकत नाही, पण लाल पर्स जर तुम्ही वापरली तर लक्ष्मी तत्वाला स्थिरता देते आणि पैसा टिकवते. तर लाल पर्स ही कधी वापरावी. जर तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी होत असतील, आत्तापर्यंत मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर होत असतील तर लाल पर्स ही लगेच वापरायला सुरुवात करा. बाहेरच्या पर्सचा तुम्ही कोणताही रंग ठेवू शकता, पण ज्यामध्ये आपण पैसा ठेवतो, बघा आता माझा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्लॅक हा माझा फेवरेट कलर आहे, पण पैसा मात्र माझा लाल पर्समध्ये असतो. तुम्ही 1-2 कितीही बघू शकता माझ्या ह्याच्यात की पैसा हा कायमस्वरूपी लाल रंगाच्या सेड ज्या असतात, म्हणजे केशरी असो लाल असो, यामध्ये वापरला जातो. हा पैसा आपण वापरल्यावर का वापरायचे आहे. जर तुमच्यासोबत हे होत आहे की पैसा येतो पण हातातून निघून जातो, अनपेक्षित खर्च वाढतो, सेविंग होतच नाही, कामात पैसा अडकून पडतो, कॅश फ्लो अचानक कमी होतो, लाल पर्स हे सर्व ब्लॉकेजेस हळूहळू काढून टाकते. म्हणून लाल पर्स जरूर वापरावी. लाल पर्स अनेक गोष्टींचे कार्य करते. हे तुमच्या पैशाची सुरक्षितता वाढवते आणि तणाव कमी करते. पैशाच्या बाबतीतला जो तणाव असतो आपला तो कमी करते. यामध्ये तांब्याचं किंवा चांदीचं नाणं ठेवणं हे अतिशय उत्तम आहे. धातूमध्ये सुद्धा ऊर्जा संचलित होते
करायची क्षमता असते. त्यामुळे समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुम्ही यात तांब्याचा कॉईन किंवा चांदीचा कॉईन ठेवू शकता किंवा क्रिस्टल ठेवू शकता. सूर्य क्रिस्टल सुद्धा तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मी क्रिस्टल पिंक कलर मधला आपला आहे तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. लाल पर्स कशी वापरावी, लाल पर्स वापरण्याचे काही उपाय हे तुम्हाला मी सांगते. नाणे ठेवा. तुमच्या पर्समध्ये चांदीचे किंवा तांब्याचे एक नाणे ठेवा. व्यक्तिगत वस्त्रांचे संरक्षण. तुमच्या लहान व मूल्यवान वस्तू जपून ठेवण्यासाठी लाल पर्स किंवा लाल कापड याचा उपयोग करा. लाल पर्स घेऊन ध्यान करा की तिला समृद्धी आकर्षित करण्यासाठी काय सांगता येईल ह्या म्हणजे अफर्मेशन. रोज पर्सला अफर्मेशन या जरूर देत जा लाल पर्स असेल तर. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 तारखेला तुमच्या लाल पर्समध्ये एक नवीन नोट ठेवून तिची प्रतिस्थापना वाढवा. म्हणजे ती नोट खर्च नाही करायची. 100ची या ठेवली तुम्ही 1 तारखेला तर पुढच्या 1 तारखेला अजून एक 100ची ठेवा, पण ती हलवायची नाही. जेव्हा जास्त पैसे जमा होतील तेव्हा ते काढून तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. पण तोपर्यंत एक वाढीचं कारण 1 तारीख म्हणून त्याप्रमाणे दर 1 तारखेला किंवा पगार झाल्या एक नोट तुम्ही लाल पर्समध्ये ठेवू शकता. जर तुमच्याकडे लाल पर्स नसेल किंवा तुम्हाला वापरायला आवडत नसेल तर लाल वेल्वेटच्या कापडाची जी माझी पोटली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे वापरण्याचं काम करू शकता किंवा ठेवू शकता. यानं तुमच्याकडचा पैसा हा वाढीस लागेल. म्हणूनच मी प्रत्येक गोष्टीसाठी लाल पोटली निवडलेली आहे की जेणेकरून ती पोटली तुम्हाला उपयोगाला यावी. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल पर्स आपल्याला पैशाच्या अडचणीतून दूर कशी करते, कशी मदत करू शकते आणि त्याचं गुपित काय आहे, रहस्य काय आहे हे सगळं आपण पाहिलं आहे. आपल्या ऊर्जा सकारात्मक ठेवा, आपली वाक्य सकारात्मक ठेवा, आपलं मन सकारात्मक ठेवा. मी खूप वेळा तुम्हाला सांगितले पैसा पहिला विचारात येतो आणि मग अस्तित्वात येतो. तुमच्या विचारात जर 0 पैसे आले किंवा कर्जबाजारपणा आला तर तेच अस्तित्वात येणार. पण तुमच्या मनामध्ये भाग्योदय आला, तुमच्या मनामध्ये लखपती व्हायची योजना आली तर तुम्ही नक्कीच लखपती होणार. युनिवर्स त्या गोष्टीला भरभरून साथ देणार. युनिवर्स जे काम देतं ते निष्ठेनं आपण करायचं आहे. आळस न करता श्रद्धा आणि सबुरीनं जर आपण काम करत गेलं तर नक्कीच या लाल पर्सचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप होतो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे जरूर सांगा. त्याचबरोबर छान छान कमेंट करा. सारिका लाईफस्टाईल, एसे ज्योतिष कट्टा आणि छोटीशी आशा या आपल्या सगळ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.